आधी चहानं तोंड गोड केलंय, आता तिळगुळानं तोंड गोड करायचं. नमस्कार बहिणीनं, जी काही इडही घ्यायचं असतं तर ती इडही घेतलं बरं का. खावा खावा दमान खावा. 2-3 दिवस तुम्ही उपाशी होता ना. आज पण उपासच आहे, गुरुवार आहे आज. तिघींनी किती गोळा केले? किलो भर तर निदान आणायचं होतं की. किलो बरं असतं होय बाई, थोडं थोडं असतं वटीने का किलो बरं असतं. आजचे दिवस सगळे हळदी कुकाला गेले की किलो किलो द्या म्हणायचं असतं हो. ज्योतीची मिठी कशी उठली बघितला, तिकडं कसं मिठी उठली, साडी दाखवायची मिठी उठली. आनंद यायलाच असतो बरं का बहिणीनं. ती आनंद काय तर नवीन आणले दाखव 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 बाई दाखव. वहिनीला पटती का नाही बघू दे. वहिनीला पटणार. वहिनी बोलतच नाही त्या, काय गप्पा आहेत त्या. पटली का नाही? सांगा या कलर ती कसा आहे काय उघडून बघा आम्हाला. मला अगं आधी शेंगा खाऊ दे की. काय तुम्ही खाऊ पण दे नाही शेंगा खाऊ द्या ना. मग. काय तर तुळी बरं घेतली ती इकडं कसं कसं आहे? लावलेलं आहे. किती बांधली असं अंदाज तुम्हाला इकडे हवा कुठं तर अजून काढलं नाही. चांगली फुल आहे मोठा ठसा. पिवळं पोहा व्हायचा. काय ह्या जुतीला आमच्या करावून काय दाय आज लय लय जेकडाच तिला आनंद झाला या. काय सांगून उपयोग नाही, इतका आनंद झाला या. आनंद का होणार नाही खरा खरा साडी नेसल गावा खरा आनंद होणार बघा तिला. तुम्हाला काय झालं, जेवलं नाही अजून? नाही स्वयंपाकच काय केलं ना खाऊ काय. रातचं कालचं शिळ आहे तीच खायचं. काय करायचं नाही पोळ्या खात नाही तुम्ही शिळा काय करता चपात्या आहेत की 2-4 चपात्या आहेत, भाजी आहे खावावं. कशाही भाजी. शिपूची मिठीची. तुम्हाला काय झालंय वाकड वाकड बोलताय वा. काय नाही हो, तुमचा सण आला ती तुम्ही काय हवेतच उडायला लागलाय. जमिनीवर पाय टेकन तुमचं. बोलतात धडी एकदम नाजूक आहे ना, त्यामुळे ब्लाउज जाईल तिथं बघा दुकानात गेले बायांची हीच मिठी. ही घेऊ का ती घेऊ का, ही चांगली ती नाही. असला आणि ह्याच्यावर मॅच होतंय ग. मॅच नसते विदाउट असते पण साडी ती 30 मला तर दुकानात 15 दिसायचं संध्याकाळचं दिवस. ज्योतीला म्हणली मी आज ते साडी इतकी भारी, ह्याच्यावरचा ब्लाउज कसला पांढरा वकवकीत आहे. लाईटिंग लाल साडीला हिरवा ब्लाउज, तसं पिवळ्याला असं लाल गुलाबी असं. आता ते कशाची फॅशन आता मॅचिंग नाही काय नाही. सगळं वेगवेगळं मॅचिंगच घालू वाटतंय, असलं घालू ही ही मॅच होतंय, लेस वर होतंय व मॅच. काय माणसं पण शान येते बघा. नुसती नकभर लेस आहे तेवढ्या मॅचिंग होतंय. आता पूर्ण भरलेला वर्गा वर्क मध्ये गळ्याला येते. पहिलं मटेरियल असायचं, असं ड्रेस असायचं, मटेरियल आणायचं ते शिवायचं. हिला होतं का नव्हतं कोणाला, पण आमच्या काळात तर होतं पंजाबी ड्रेस मटेरियल. ही काटा आणायचं ते शिवायचं. काय रे देवा, बायांचा राडा कसा असतो बघितला का. पाक कुळी मुळी निघायला लागली. एक गडीन 10 बाया बरोबर असते एक गडीन 10 बाया बरोबर असते. त्या बायांची तोंड आमचंच नाही काय हायच ती, कुठं गप नसते ती. काय ना काय पळून निघणार, काहीतरी विषय निघणार, बोलणार, त्याच्यावरनं काहीतरी वाढणार, वाढल्याशिवाय काय राहणार नाही, असंच असते हो. पण जिथं बाया नाही त्या तिथं आनंद नाही, जिथं बाया आहे तिथं आनंद किती आहे बघा. वातावरण कसं असतंय बघा, एकदम खळखळून असतं वातावरण तिथलं. होतंय का नाही. आतलं बॉर्डर ही ना, बॉर्डरच माहिती का बाया आपल्याला नाही काय बॉर्डर झाल्या. अगो बाया बघा बरं, ह्या दोघी हुशार आहेत. मी ह्याला मधल्याला म्हणते बॉर्डर, त्यामध्ये त्याच्या कडेचा बॉर्डर असतो. आता तुम्हाला कुठं तर बाहेर पाठवावं लागल. हे काय आहे का पीठ चांगला करावं म्हणलं वैशी फॅशन. मी पण सगळी करते ती, आपणच महाग आहे. आपणच मी तर पाक सोडून दिला आता, सगळं का होत नाही त्याला, का होतंय त्याला. पहिलं बायाचं कोपरापर्यंत, बायाचं जंपर असायचं कोपरापर्यंत, आणि आता फिरावून ती कोपरापर्यंत आलं या. आधी एवढी टीच बरं, एवढंच शिवायचं, एवढंच
काय बरोबर दिसते हा एवढंच इथनं एवढंच हे असं जुनं ते सोनं असते काय जरी माणूस म्हणलं तर ही पण भारी वाटते बरं शिवल्यानंतर छान वाटणार आहे घातल्यानंतर ना मस्त वाटणार आहे ही चमकतेच बघा उन्हात जर गेलं का नाही चमकतंय चला पार्टी फिरती करायची ना उद्या उद्या तर शेवटचा दिवस आहे. दिवस आहे आ? काय कशावर दम काय नवऱ्यावर आ? नवऱ्यावर नवऱ्यावर दणका. नवरा दणका देत्याल दोन दोन तसं नाही म्हणत व काय कोंबड का बोकडाचं असं विचारती या बकरं आणलंय घरी कापायचं आणलंय खरं खोट उद्या रविवारी आणि रविवारी कोण खायला त्यांची ती खाणार आहे होय. मग रविवारचं काय नाही काय आहे बायांचं खुशबू चालू आहे रविवारी बकर कापाय जाय बकरं आणलंय व रविवारी कुठल्या देवाला करायचं हा तिकडे त्यांच्या देवाला हाय ते करायचं हाय आपलं पण करायचं आहे का करायचं आता आपल्याला चिसणीस नसतं तर जमत नाही महिना आपण पाळायला मग आमची सासू सासर कसं करायची धुणं सारवून काढायचं आणि चिसणीस ना आलं की मग परत खाल्लं तरी चालतंय पण जर खायचं देवावर चतुर्थीपर्यंत तर आपल्याला कुठं मग ती आल्यावर लास्ट लास्ट बोन त्या दिवशीच आपण हे करायचं ग देवा बोलवायचं तर बायांच्या गप्पा कशा रंगले त्या काय बोलून उपयोग नाही अहो लय दिवस झाला आले नाही त्या म्हणून होय जमतंय की. घालते का भिजू मग तांदूळ करू मग उद्या नग उद्या उद्या नग करायला उद्या नग उद्या दण काय ते दण काय त्या कोंबड्या दोन कोंबडं कापायचं जाळी पाकरी कमी करायची दारात कोंबडी आली नाही पाहिजे हा एक कोंबडी दारात आली नाही पाहिजे काय करते कोंबड्या घाण करते तेव्हा ती नग म्हणते ती विकत आणून अशी तर अंडी किती तुम्हाला ऐकते म्हणते रोज त्यापेक्षा आठवड्यात एकदा अंडी एकात 100 रुपयाची 20 येते किती 10 रुपयाला अंडी झाली आणि 1-2 दिवस झालं निघते तेवढी लेकरं खाते ती परत आहे का ती सांगते तर एक कोंबडी दारात नको कोंबडी पाळायची नाही आणि कोंबडी संग परत बायकोला पण सांभाळायचं नाही का व काय नाही तुम्हाला पण रजा आहे मला पण रजा काय कशा पाय काय उपयोग आहे सांग उठलं की मी 3 दिवस ते साड्याला एवढं पैसे गेले तुम्ही माझ्या मूर्ती मंडळा म्हणले माझं डोकं दुखाय चालू होते काय म्हणजे मी करल ते तुमचा नवरा करतोय का सेम टू सेम आहे का स्वयंपाक केला तर शिगडी घरात राहील नाही केला तर शिगडी बाहेर अरे जाईल देवा. नाही प्रत्येकाचं असते की काय तर काय बोलते मी घेऊ नका म्हणत होती आणि ह्याने घेतली या मी नका म्हणत होती पोरग मी घ्या म्हणत तुमचा व्हिडिओ बघून 1 वाजता येणार उठवले उठा झोप बाई झोप सकाळ घेतो झोप आता काय मला उठवू नको तुला सकाळ घेतो म्हणजे बघा बरं दादानी घेतली का नाही तुमच्यावर जीव असल्याशिवाय घेतली का शिगडी बायकोला माझ्या धोर लागतंय धोरात करावं लागतंय म्हणून शिना शिगडी घेतली प्रेम असतं पण ती कसं असतंय नवरा जरा रागाने बोलला का नाही मग बायकोच्या नरड्याला येतं मग बायको जरा कुठं तर बोलती आमची जुती भाऊजी म्हणते तर शिगडी घेऊया जुती म्हणते काय करायला शिगडी घेऊन असं आहे बघा इथं भाऊजी म्हणते अगं कुठं जात नाही एवढं पैसे घेऊया नको अगं एक आहे ना नको त्यांनी कसं रातच्या नवऱ्याला 1 वाजता उठवलं तसं याला रातच्या 2 वाजता उठवून बसवायला लावगी कॉलरला धरून शेगडी घेतली तरच झोपायचं नाही तर झोपायचं नाही व्हिडिओ सुटला तुमचा मग ती मला दिसली कडे दाखवलेलं मग बघावं म्हणलं काय काय आहे ते ती माणूस म्हणला ही शिगडी आहे मला वाटलं 1400ला त्याने म्हणलं 1400ला असली तर घेणार 6000 मध्ये घेणार नाही परत सकाळी एकदा उठून रस्ताच बघितला अजून एकदा व्हिडिओ म्हणजे शिगडी घ्यायसाठी ती व्हिडिओ 3-2दा बघितला संपूर्ण परत स्वयंपाक केलेला पण व्हिडिओ बघितला त्यावेळेस दादांना शिगडी घ्यायला लावली पण असं आपला व्हिडिओ बघून ना त्यांना पण शिगडी मिळाली मी नंबर सांगितला नाही त्यांचा मग मला मग नंबर होता की तुम्ही फोन करायच नव्हता का त्यांना हरिभाऊची पण ह्यांना विचारलं असतं ह्यांनी लगेच तुम्हाला सांगितलं असतं की जाऊ द्या मित्रांनो ह्यांचं गुराळ असंच चालू राहायचंय काय तुम्हाला गप्पा हाणाय ते हाना पोट भरून हाना दिवसभर इथं हल्ला पिल्ला तर ह्या इथं लाकडा इथे फिरवून एक धोपाटी घालीन मग आता आम्ही त्यांच्या घरी चाललोय बोर आणणार